असेल तर आता भाजपमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही। आणि आता काय राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं सरकार येत नाही, आपल्याला जर मंत्री व्हायचं असेल तर कुठं जावं लागतंय, म्हणून भाजपमध्ये गेलं, हे खरं कारण। पण लोकांना सांगितलं काय, विकास, ही खोटं कारण। आता गंमत बघा, 5 वर्ष त्या भारतीय जनता पार्टीकडे गेल्याच्या नंतर आता नुकतंच निवडणुकीच्या तोंडावर राणा पाटलांच्या मंडळी आदरणीय अर्चनाताई पाटील परत कमळाबाईकडून कुठं आल्या, हाणलेल्या घड्याळाकडे। आता कमळाबाईकडून हाणलेल्या घड्याळाकडे यायचं कारण काय, परत विकास, आहार विकास, कसला विकास, आता डॉक्टर पाटलाचा विकास म्हणजे मकरंद अनासपुरेचा सिनेमा बघितला का तुम्ही, गल्लीत गोंधळ दिल्लीत गुजरा, बघितला का नाही? ती अशीच निवडणूक लागलेली असते आमदारकीची, ती देवाच्या पाया पडते, देवा देवा मला आमदार कर, तुला सोन्याची टोपी घालतो, देव प्रसन्न होतं, याला आमदार करते, देव वाट बघतोय आता नेमकी कोणत्या सोनाराकडून सोन्याची टोपी येणार आहे। ही मकरंद अनासपुरी राणा पाटला सारखंच हुशार असतंय, ती काय करते, गावातलं सोन्या नावाचं पोरग हुडकीतय, त्याला टोपी घालतय आणि त्याचीच टोपी काढते आणि देवाला घालतय, घे सोन्याची टोपी। मकरंद अनासपुरीची सोन्याची टोपी आणि पद्मसिंह पाटील कुटुंबाचा धाराशिव जिल्ह्याचा विकास, ह्याच्यात तीळ मात्र फरक नाही बंधूंनो। आणि आता एक फरक मला सांगायचा आहे, ज्या पवार साहेबांनी 45 वर्ष मंत्री केलं, त्यांच्या बरोबर गद्दारी करून एका रात्रीत भारतीय जनता पार्टीत स्वतःच्या स्वार्थासाठी आलेले राणा पाटील, डॉक्टर पाटील आणि दुसऱ्या बाजूला ज्या ओमराजेला एकदा आमदार एकदा खासदार उद्धवजी ठाकरे साहेबांनी बाळासाहेबांनी केलं, त्या उद्धव साहेबाचा पक्ष फुटत होता, चिन्ह जात होतं, नाव जात होतं, सत्ता जात होती आणि पलीकडे गेलं तर 50 खोके भेटत होती, त्याच्यावर लात मारून इमानदारीने उभा असलेला ओमराजे दुसरीकडे आहे। निर्णय तुमचा आहे, तुम्ही ठरवायचंय की कोण माणूस इमानदार आणि कोण माणूस संधी साधू आहे। बांधवानो, पहिला विषय हा, दुसरा विषय कमळाबाई घराणेशाही 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 म्हणते, बरं झालं राणा पाटील तुमचे रहिवासी नाहीत गावचे, नाहीतर सरपंच कोण राहिला असतं, राणा पाटील, उपसरपंच अर्चनाताई म्हणते तिकडं, आणि सदस्य हा चलो 33 केवीचे सबस्टेशन केले, मंजूर करून घेतले, ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आपण 38 त्या ठिकाणी केले जिल्ह्यात, तुळजापूर तालुक्यातले काटी, तामलवाडी ग्रामीण, होर्टी, मंगरुळ, बारूळ, तुळजापूर ग्रामीण हे 6 त्या ठिकाणी ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर, आणि क्षमता वाढ शहापूर आणि माळुंब्रा सबस्टेशन मध्ये क्षमता वाढ आपण त्या ट्रान्सफॉर्मरची करून घेतली, आणि साधारणतः 2250 शेतकऱ्याचे वैयक्तिक डीपी आणि 1550 जीडीपी तुमचे 63 न करायचा निर्णय ह्या आरडीसीएस मधून घेतला, आणि त्याच्यासाठी 1303 कोटी रुपयाची तरतूद सुद्धा तुमच्या खासदार ओमराजे निंबाळकरांना करून घेतली। हे माझं दुसरं ठळक काम। बांधवानो, क्रमांक 3, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत 133 किलोमीटर लांबीचे रस्ते 89 कोटी रुपयाचे आपण ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये करून घेतले। तुळजापूर नळदुर्ग रोड 10 मीटर रुंद आणि 30 किलोमीटर जवळपास 183 कोटी रुपये मंजूर केले, त्या कामाची निविदा प्रक्रिया चालू आहे। नळदुर्ग अक्कलकोट 39 किलोमीटर साठी 274 कोटी रुपये मंजूर करून घेतले, हे काम प्रगतीपथावर आहे। आणि कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, तुळजापूरला देवीच्या मंदिराच्या मागून कधी जाताना रामधारा तलाव बघितला हो का? किती वर्ष झाले बांधून? 15 वर्ष। का बांधलाय? 21 टीएमसी पाणी त्याच्यात साठवायचे म्हणून। दाटणी बॅरेज बांधून 15 वर्ष झालं, का बांधलाय? पाणी अडवायचंय। बाबांनो, पण दाटणी बॅरेज पासून ते रामधारा तलावापर्यंत मधलीची पाईपलाईन आहे,
ती मात्र सरकार प्राधान्यक्रमात घेत नव्हतं, काम करता येत नव्हतं. ओमराजेनं त्या 2.5 वर्षाच्या सत्तेच्या काळात कैलास पाटील ओमराजेने ती कामं प्राधान्यक्रमात घेतली. त्याच्यासाठी GR काढला. तो मंत्री जयंतजी पाटील साहेबाच्या सहीनं निघालाय. माझी तयारी आहे इथं एका व्यासपीठावर यायचं आणि दाखवायचं की कुणाच्या काळात प्राधान्यक्रमाला मान्यता दिली. 2200 कोटीची तरतूद आपण करून घेतली, ज्याच्यामुळं पुढच्या वर्षी रामदरा तलावात तुम्हाला पाणी आलेलं बघायला मिळेल. हे काम ओमराजेचं आहे बांधवानो. त्याचबरोबर खासदार निधी मी 2,32,00,000 रुपये तुळजापूर तालुक्यासाठी खर्च केला. 30-54, 50-54, 3,25,00,000 रुपये तुळजापूर तालुक्यासाठी खर्च केला. 2,000 देते 4 महिन्याला. 4 महिन्याला 2,000, महिन्याला किती? आईला लय चार्ज आहे, ती काय भानगडत नाही. महिन्याला 500 दिसाला चलू दे 17. आता 17 रुपयात काय येते दिवसाला? त्याला म्हणतोय अजून 3 रुपये टाकले की 3 हिमाल येतात म्हणते. घे हा टाळ्या, घे शेतकरी सन्मान. बरोबर आहे का? शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं नाही, पण तीच सोयाबीन रान नांगरायला 2014ला 800 रुपये एकर होत. आता किती घेतय? हा ना टाळ्या. DAPचं पोत 2014ला 400 रुपयाला भेटायचं, आता किती घेतय? घे वाजवा टाळ्या. सोयाबीनचं बियाची पिशवी 2014ला किती घेत होत? 2000, आता किती घेतय? हाना टाळ्या. झालं का दुप्पट? कसा काटा निघालाय? आणि एवढं सगळं रामायण करून अजून काय अंड बघत आपकी बार. हा तुम्ही निस्त 400 पार करा. 3 वर्षाचं सोयाबीन ठेवलंय ना घरी, हाय का नाही? साचू ठेवल्यानं तुम्ही जर आपकी बार 400 पार केले की 1000 रुपये क्विंटल नाही गायला लावते बघा तुम्हाला. हाना टाळ्या हाना. काय चाललंय? कांद्यावाले आहेत का? कांद्यावाले आता कसं वाटतंय? लावचाल का कांदा? कांदा 60 रुपयाला गेला की कांद्यावर निर्यात बंदी. पुन्हा कांदा कुठे टाकून दिला तुम्ही? उगंड्याला. हाला टाळ्या. बिस्लेरी बाटलीचा भाव किती रुपये लिटर? आणि दुधाचा भाव गाईच्या हानात जोड्यानं परत एकदा. अरे शेतकरी झालं का उत्पन्न दुप्पट? मोदी साहेब आपल्याला म्हणले होते का नाही तुमचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणून? झालं. अजून एक शेतकऱ्याला ऑफर आहे, जरा दे रे ती. नीट ऐकायचं मोदी साहेब काय म्हणली ती. भाइयों को मैं वादा करता हूं कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा. मल्हार पाटील चलो ते पंचायत तुझी. हा घे. 2019ला माझ्या जागी जर राणा पाटील खासदार झाले असते तर खालची विधानसभा कोण लढला असतो? तेव्हा किती फास्ट सांगते अर्चनात आहे म्हणून. स्पीडच नाही. दुसऱ्याला कुठं अक्कल आहे? दुसऱ्याला अक्कल नाही. बांधवानो, ओमराजे 2019ला खासदार झाला. कोण लढली विधानसभा त्याच्या खालची? कैलास पाटील. ना ओमराजेच्या बायकोनं लढली, ना ओमराजेच्या भावानं लढली, एका शेतकरी कुटुंबातल्या लेकरानं लढली, कैलास दादाने लढले आणि तिथून आमदार झाले. मला आनंद या गोष्टीचा आहे की ते कैलास पाटील 50 खोक्यावर लात मारून आज ताकदीने उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे उभे आहेत. मग मला तुम्हाला विचारायचंय,
कुठल्या का पक्षात होणार कुठं पण होणार पण जा, पण खासदारकी तूच लढव म्हणणारे संदेश साधू लोक एकीकडे आहेत आणि खासदार झाल्याच्या नंतर स्वतःच्या कुटुंबातल्या कुठल्याही माणसाला उभा न करता कैलास दादाला त्या ठिकाणी आमदार करणारा ओमराजे दुसऱ्या बाजूला बांधवांवर निवडायचे कुणाला ही तुमचा प्रश्न आहे. क्रमांक 3, आता माझा संपर्क आहे का? कडप बसतोवर हाय म्हणते. खासदाराचा संपर्क आहे हीच दुःख नाही त्यांना. माझ्या आधीचे जेवढे खासदार झाले ती जेवढे खासदार सगळं मिळून फिरले असतील तेवढा एकटा ओमराजे हा 5 वर्षात खासदार म्हणून या मतदारसंघात फिरला आहे. माझा मतदारसंघ म्हणजे 6 आमदाराचा मतदारसंघ आहे. 6 आमदार जेवढे फिरते तेवढे एकट्या ओमराजेला फिरावं लागतंय. 6 आमदार जेवढे संपर्क ठेवते तेवढे एकट्या ओमराजेला ठेवावं लागतंय. तेव्हा लोक म्हणतात की खासदार संपर्कात आहे. आपल्या टायमाला कुठं आलं का 500 दाखवान खासदार दाखवान 500 मिळवा, कवाच नाही. मामानो हीच दुखणं झालंय ह्यांना नेमकं. अरे म्हणले ही 24 तास फिरतय, सगळ्याची फोन उचलते, फोनवरनं बी दुखायले त्यांना. तुमच्याला गरीबाच्या लग्नाला आलं तरी बी दुखायला लागले, तुमची मदत केली तरी बी दुखायला लागले. आणि ऋषी सगळे माझ्या विरोधातले जी 8-9 आमदार आहेत का त्यांचं भाषण तुम्ही रोज ऐका. फोन उचलल्यावर काय होतंय, फोन उचलल्यावर काय होतंय. अरे काहीच होत नाही तर तू का ताण घ्यायला लागला? तू सोड ना. पण फोन लावणाऱ्याला उचलणाऱ्यालाच माहितीये काय होतंय. ती काय होतंय हो, एखाद्या गरीब शेतकऱ्याचा वारसाचा फेर अडकलेला असतंय, माझ्या फोनमुळे त्याचा फेर होऊन जाते. एखाद्या गरीब शेतकरी बँकेची दारं खेट झिजवून त्या ठिकाणी हारी आलेला असते, त्याला पीक कर्ज मॅनेजर देत नाही, माझ्या एका फोननं त्याला पीक कर्ज मिळतंय. एखादा गरीब माणूस दवाखान्यात ऍडमिट असते, त्या बिचाऱ्याचं बिल त्या ठिकाणी जास्त झालेलं असतं, खिशात पैसे नसते, माझ्यामुळे त्याचे काय 5,000 2,000 4,000 वाचत असते. एखादी माझी भगिनी दवाखान्यात डिलिव्हरीसाठी ऍडमिट झाल्यावर तिला रक्ताच्या बाटल्याची गरज असती, ती 2च बाटल्या रक्ताची माझ्यामुळे मिळाल्या असतील. बांधवानो, ह्या सगळ्या कामाला ही कोट्याधीश अब्जाधीश मंडळी काय समजते? चिल्लर. मला सांगा, सामान्य लोकांची कामं करणं चिल्लर काम आहेत का? माझं त्यांना आव्हान आहे, आता ज्या लोकांना तुम्ही चिल्लर काम समजता त्या लोकांना लोकसभेचं मत मागू नका. चिल्लर माणसाला कशाला मागतो मत? आता तुम्हाला सांगतो, तुमचं मत घ्यायचं म्हणलं की तुमच्या पायावर पाणी धुवून तीर्थ पेतील, तुमचं मत मागतील. पण तुमचं काम करणाऱ्या ओमराजेला मात्र काय म्हणते? चिल्लर काम आहे. ही काय खासदाराचं काम आहे का? आणि त्यांना मला सांगायचंय, फोन उचलल्यावर काय होतंय, फोन उचलल्यावर काय होतंय, जरा दमकाड म्हणा. 7 तारखेचं मतदान होते, 4 तारखेच्या मतमोजणीला धाराशिवला ये म्हणा, तुला डावटेत लोक काय होते फोन उचलल्यावरती. बांधवानो, संपर्काच्या बाबतीत मला बोलू शकत नाही आणि वेळ दिलाय. एवढं सोपं नाही, इतकं सोपं नाही. माझं उघड चॅलेंज आहे, ह्या पावसाळ्यात उगवणाऱ्या कुत्र्याच्या छत्र्याला निवडणूक आली म्हणून उगवल्यात. ज्यावेळेस कोरोना झालता, कोरोनाच्या काळामध्ये माझ्या मतदारसंघातल्या कुठल्याही गावात कोरोनाचा पेशंट निघाला तर हा ओमराजे त्या गावात होता. बांधवनो, प्रत्येक गावात होता, एक गाव सोडलं नाही. कुणाला व्हेंटिलेटरचा बेड लागला, ओमराजे फोनवर उपलब्ध होता. कुणाला ऑक्सिजन लागला, ओमराजे होता. औषध लागलं, ओमराजे होता. बांधवानो, एवढंच नाही, ऑक्सिजन मुळे माणसं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतेत लक्षात आल्याच्या नंतर धाराशिवला माझ्या स्वतःच्या मंगल कार्यालयात 50 बेडचं ऑक्सिजन बेड आपण त्या ठिकाणी व्यवस्था तयार करून दिली, जेणेकरून कुठल्याही माणसाचा ऑक्सिजन विना जीव जाऊ नये. हाही काम ओमराजेनं केलं. 100 लोकांना उपचार दिले. मला आपल्याला विचारायचंय, कोरोनाच्या काळात राणा पाटील आलते का हो? अर्चनाताई आलत्या का? मल्हारदादा आलते का? मग कुत्र्याच्या छत्र्या कुठं झाल्या नव्हत्या? ओमराजे त्यावेळेस होता. आणि बांधवानो, हीच काम माझं त्यांना दुखायले.
आज मला आपल्या सगळ्याला विचारायचंय प्रामाणिकपणे, आता माझ्या संपर्काच्या बाबतीत काही बोलत नाही, मला काय म्हणते ओमराजे निंबाळकर आपलं म्हणत ओम दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे हम आगे बढ़ चुके हैं, हम किधर पीछे है, आगे बढ़ चुके हैं। लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 ह्या निवडणुकीच्या निमित्तानं येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला जो काही निर्णय घ्यायचा आहे त्याच्या अनुषंगानं ह्या प्रचार सभेचं आयोजन आपण या ठिकाणी केलं। या प्रचार सभेला उपस्थित असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय धीरज भैया पाटील साहेब, सन्माननीय मधुकररावजी चव्हाण साहेबांचे नातू बाबूराव चव्हाण साहेबांचे सुपुत्र, प्रदेश काँग्रेस कमिटीचे युवकचे सदस्य आमचे मित्र सन्माननीय अभिजितजी चव्हाण साहेब, मंचावर उपस्थित असलेले, खरं सत्यावन भाऊची सभा ऐकणं म्हणजे एक पर्वणी असती, पण आता गडबडीमुळे काय भाऊची सभा ऐकताही नाही गेले। भाऊ जरा पुढच्या गावात किंवा ही संपल्यावर जरा थोडं 2-4 रटा हाणूनच या। सत्यवान भाऊजी सुरवसे, सन्माननीय साधू मुळे, सन्माननीय लक्ष्मणदादा शिंदे, सन्माननीय दगडूजी शिंदे, बाबासाहेबजी देवकते, उत्तम पाटील, आप्पारावजी लोखंडे, खंडेरावजी शिंदे, सुजितजी अंगेरगीकर, दादा चौधरी, उमेशजी खांडेकर, अनिलजी निर्मळे, बाबू सांगवे, बाबा इंगळे, शिवाजी देशमुख, शाहूराव लोखंडे, नागनाथ शिंदे, उत्तम देवकते, कालिदास सुरवसे, भारत पाटील, महादेव पवार, श्याम माळी, त्याचबरोबर अनिलजी देशमुख, संजयजी भोसले, आपल्या उत्तर पश्चिम मतदारसंघाचे मुंबईचे संपर्क प्रमुख दिलीपजी माने, आपल्या महिला तालुका अध्यक्ष सुरेखा मुळे, त्याचबरोबर शिवाजी गायकवाड, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, जिथपर्यंत माझा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, कुणाची सभा झाली का इथं ह्याच्या आधी? ह्याच्या आधी बी झालेली नाही, पुढे बी होणार नाही, पण अशी खुद्दार माणसाची सभा तुम्हाला कधी बघायला मिळणार नाही। आज ह्या सभेला संबोधित करत असताना मला आपल्या सगळ्याला आता काही अंशी निवडणूक आता ठरली आहे, काही दिवस त्यांना उमेदवार ठरवायला लागले, 8-8 आमदाराची ताकद आहे, 3-3 पक्ष आहेत, शेवटचं इंजिन सुद्धा सोबत घेतलंय। आता काय कुणा ओम राजे तुम्ही केलेलं काम सांगा। आता डॉक्टर पाटील 5 वर्ष खासदार होतं, माहितीये का नाही हो तुम्हाला? होतं का नाही? मग त्यांच्या 5 वर्षाच्या काळात काय मतदारसंघ चमचमा 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 चमकत होता का? ती ओम राजे आल्यावर काळा पडला? एका तरी गावात डॉक्टर पाटील आलता का 5 वर्षात? ओम राजे जितकं फोन उचलते तितके फोन उचलले का डॉक्टर पाटलानं? ओम राजे संसदेत 71 वेळेस बोलला, एकदा तरी डॉक्टर पाटील बोललेला व्हिडिओ दाखवा। मग खासदार व्हायचं कशाला होतं? खासदार व्हायचं कशाला होतं? बांधवानो, डॉक्टर पाटलाच्या घरातल्या लोकांना खासदारकी, आमदारकी, मंत्रीपद ही प्रतिष्ठा म्हणून पाहिजे, प्रतिष्ठा म्हणून। आणि ओम राजे हे पद 18 ते 20 लाख लोकांची जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी पार पडतोय। हा फरक आहे त्यांच्यामधला आणि माझ्यामधला। माझं पहिलं ठळक काम पद्मसिंह पाटलांनी 1991 ला आपल्या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज करणं गरजेचं होतं का मुंबईला? कुठं? पण त्यांनी केलं कुठं? मुंबईला का? म्हणले जिल्ह्यात काय माणसं राहतात का? म्हणले जनावरं राहतात। माणसं कुठं राहते? मुंबईला। म्हणून कुठं केलं? मुंबईला। ओम राजेला 2.5 वर्ष त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचा खासदार म्हणून काम करायची संधी मिळाली बांधवानो। त्या 2.5 वर्षात 1.5 वर्ष कोरोनामध्ये गेला आणि 1 वर्षात ह्या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
ओमराजेनं कैलासदादांनी इथं मंजूर करून घेतलं, चालू केलं, 3ऱ्या वर्षाचे ऍडमिशन झाले. पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली मुलं त्या मेडिकल कॉलेज मधून आणि हॉस्पिटल मधून बाहेर पडतील. हे माझं पहिलं ठळक काम. पुढं मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय, संतोष कामाचं ती मला कामाचं. लाईटीची अडचण होती का नाही हो तुमची? का नव्हती? प्रचंड अडचण होती. बांधवानो, RDSS नावाच्या केंद्र सरकारच्या योजनेतनं, ज्याचा अध्यक्ष तुमच्या जिल्ह्याचा खासदार म्हणजेच ओमराजे होता, ह्या खासदारानं आपल्या धाराशिव जिल्ह्यातले 40 नवीन 33 केवीचे सबस्टेशन ह्याच RDSS मधून मंजूर करून घेतले. ह्याच खासदारानं जे 40 मंजूर झाले त्याच्यातले तुळजापूर तालुक्यातले ऐका, पिंपळा देवकुरळी, कारला खंडाळा, डेकरी, नंदगाव, वडगाव काठी, तामलवाडी औद्योगिक 7 नवीला घ्यायचं राहिलं नाही. आणि जी काय फोडाफोडी तोडातोडी करून जी काय माल मिळतोय ती बी घेतलाय. आता इतकी सगळी शक्ती झाल्याच्या नंतर तरी मला वाटलं होतं आज तरी कॉन्फिडन्स येईल, पण अजून काही विश्वासही नाही गेलाय. आता 30 तारखेला परत नरेंद्र मोदी साहेबाला बोलवलंय, काही हरकत नाही म्हणलं. आता माझ्यासारख्या निष्क्रिय माणसाला की ज्यानं काहीच काम केलं नाही, त्या माणसाच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या माणसाला इतका खाटाटूप का करावा लागायलाय? माझं काहीच काम नाही, मी जर काहीच काम केलं नसेल तर मग इतका ताण का करावा लागायलाय? हा प्रश्न आहे. आता माझ्या पुढच्या उमेदवार ठरल्यात आपल्या जिल्ह्यात. तर मला वाटतंय डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या घराला सोडून दुसऱ्याला कुणाला विकासाचं काहीच माहित नाही. जे काय कळतंय ती त्यांनाच कळतंय. बरं, माझं असं म्हणणं आहे की 40 वर्ष पद्मसिंह पाटील त्या ठिकाणी मंत्री होते. राणा पाटलाला वर्गात सुद्धा मास्तरनं कधी मॉनिटर केलं नव्हतं, पण पवार साहेबांनी आमदार नसताना मंत्री केलं. ते 5 वर्ष होते. 45 वर्ष मंत्रिपदाची जी तुम्ही घालवली, त्या मंत्रिपदाच्या काळात ह्या धाराशिव जिल्ह्याला काय मिळालं? काय मिळालं सांगू? दरिद्री जिल्ह्याची यादी केंद्र सरकारनं जाहीर केली, मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली, आणि या दरिद्री जिल्ह्याच्या यादीमध्ये धाराशिव जिल्हा देशात 3 नंबरला ह्यांच्या मंत्रिपदामुळं. आणि जे मंत्री म्हणून होते ते मात्र श्रीमंत खासदारांच्या यादीत जेव्हा निवडणूक लढवली आणि निवडून आले, देशात श्रीमंत खासदाराच्या यादीत पद्मसिंह पाटील मात्र वरच्या नंबरला. हा टाळ्याच. कुणाचा विकास झाला 40-45 वर्ष मंत्रिपदाच्या काळात? डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या कुटुंबाचा. बांधवानो, 45 वर्ष ज्या पवार साहेबांनी यांना मंत्री केलं, त्या पवार साहेबाला एका रात्रीत सोडून राणा पाटील आणि डॉक्टर पाटील कोणत्या पार्टीत गेले? कमळाबाईकडे. का गेले? का इकडा विकास, आहार विकास. खरं कारण ही सांगायले आणि खोटं कारण ही सांगायला लागले. ही म्हणतं ईडी. बरोबर आहे. 45 वर्ष मंत्रिपदाच्या काळात जी गबाळ हाणलंय ती जर वाचवाई, महाराष्ट्राच्या बाबतीत दाखल करावं. आणि जसं तामिळनाडूचं आरक्षण 78% जाऊन सुद्धा टिकलं, तसंच महाराष्ट्राचं आरक्षण सुद्धा टिकवावं, ही मागणी करणारा एकमेव खासदार तुमचा ओमराजे निंबाळकर होता. हे सुद्धा मला आवर्जून सांगायचंय. तेव्हा जरांगे पाटलाचं आंदोलन झालं नव्हतं, मला कोण म्हणलं नव्हतं, पण आपण समाजाचं देणं लागतो ह्या भावनेतनं बांधवानो हा विषय मी मांडला. दुसरं, लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळावा ही मागणी लिंगायत समाज कित्येक वर्षापासून करतोय. 12व्या शतकामध्ये
थोर संत महात्मा बसवेश्वरांना मानणारा, त्यांचे अनुयायी असणारा हा लिंगायत समाज, ह्या समाजानं लिंगायत समाजाला धर्म म्हणून मान्यता मिळावी ही मागणी केली होती. बांधवानो, लोकसभेत ह्या दोन्ही मागण्या करणारा एकमेव तुम्ही निवडून दिलेला ओमराजे निंबाळकर खासदार होता, हे सुद्धा मला आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचंय. धनगर आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, हेही विषय मी लोकसभेत मांडले. आता मला आपल्याला विचारायचंय, भाई और बहिनो, 2022 पर्यंत तुमचं उत्पन्न दुप्पट होणार होतं, झालं का? कसं नाही म्हणता? तुमच्या मागे ईडी लावावं लागेल. मग झालं का? 11,000 रुपये क्विंटलला गेलेलं सोयाबीन केंद्र सरकारनं डीओशी आयात करून किती हजारानं पाडलं? 4,500 आणलं. आलं का नाही? 4,500 रुपयाला जर 11,000चं सोयाबीन आलं तर शेतकऱ्याचं क्विंटल मागं नुकसान किती झालं? 6,500. 500 परत मोदींशाला माघारी देऊन टाकू, आपल्याला महिन्याला देते तसे. फक्त 6च धरू. एकरात किती क्विंटल सोयाबीन निघतंय? 5च धरू, 5च. मग 5 क्विंटलचं 6,000 किती झालं? 30,000. एका एकरात 30,000 रुपये नुकसान. तुमचं जर 5 एकर क्षेत्र असेल तर 5 एकरातलं किती नुकसान झालं? अग बया, कसा अभ्यास करून आलेत बघितलं का खटक्या? 1.5 लाख रुपयाचा निबर हाबाडा शेतकऱ्यानं खाल्लाय आणि हे शेतकरी पारावर बसून म्हणतंय तुला 4 महिन्याचं 2,000 आलं कर. आता 4 महिन्याचं 2,000 जास्त आहे का? 4 महिन्याच्या सोयाबीनचं 1.5 लाख जास्त आहेत. बरं झालं कळालं तर. भाजपवाले एखाद्या वेळेस सांगताल, काही येडे 1.5 लाख कमी असतंय, 2,000 जास्त असतंय, सांगू शकते. ही परिस्थिती आपली. बरं, महिन्याला जनसुविधा 80 लाख रुपये, 25, 15, 1 कोटी रुपये. आणि सगळ्यात महत्वाचं, जे आपले अपंग बांधव आहेत त्या अपंग बांधवाला साहित्य द्यायची योजना 1976 पासून केंद्र सरकार राबवते. 76 पासून 2019 पर्यंत एकाही खासदारानं राबवली नाही. ओमराजे पहिला खासदार आहे ज्यानं ती योजना राबवली. आणि माझ्या अपंग बांधवाला 3 चाकी सायकल, 3 चाकी इलेक्ट्रिक सायकल, कानानं ऐकायची मशीन, तुमची व्हीलचेअर, कमोड चेअर, कृत्रिम पाय, कृत्रिम हात, स्मार्ट स्टिक, स्मार्टफोन, हे 4,61 लाख रुपयाचं साहित्य माझ्या अपंग बांधवाचा एकही पैसा खर्च न करता त्यांना वाटप करायचं काम ह्याच ओमराजे नावाच्या खासदारानं केलं. आता लय कामाचं गुराळ गाळीत नाही का? आता या सगळ्याचा जर एकत्रित हिशेब केला तर ही बी 2-3 हजार कोटीच्या घरात जाते, सहज जाते. मग ही 3,000 कोटी रुपये आणले म्हणून मी बी माझी लाल म्हणून सत्कार करून घ्यायचा का नको? घ्यायचा का? घ्यायचा हो. ही पैसे कुणाचे? कुणाचे? ओमराजेनं काय गोरधनवाडीची जमीन विकून दिले का? का राणा पाटलानं तेरची जमीन विकून दिली? पैसे कोणाचे? जीएसटी भरता का नाही? हा, लय भरता. खात्याच्या पोट्यावर 18% फुटू लावून टाकते. घे. शर्टावर जीएसटी, पॅन्टीवर जीएसटी, मोबाईलवर जीएसटी. कोणचं का सामान खरेदी करणार त्याच्यावर जीएसटी आहे का नाही? मग जीएसटीच्या रूपानं जमा केलेला तुमचा पैसा तुमच्यासाठी खर्च केला तर उपकाराची भाषा पाहिजे का कर्तव्याची? कर्तव्याची. म्हणून ओमराजे कधी बोलला नाही. पण तुम्हाला बी वाटायचं 5 वर्ष निस्ते फोन उचलण्यातच गेले काय की ओमराजेनं काहीच केलं नाही काय की. म्हणून बांधवानो, ही उजळणी तुमच्या देखत सांगितली. फक्त एक चूक झाली, ओमराजेनं नारळ फोड्या कार्यक्रम कुठं केला नाही, पण हे काम केलंय. आज बांधवानो, मला आपल्या सगळ्याला विचारायचंय की संपर्काच्या बाबतीत, कामाच्या बाबतीत, आता मला आपल्याला विचारायचंय, मराठा आरक्षणाचा विषय जरांगे पाटलाचं आंदोलन होण्याच्या पूर्वी ह्याच ओमराजेनं लोकसभेत लावून धरलं. काय म्हणला? तामिळनाडू राज्याचं आरक्षण
जर 78% गेल्याच्या नंतर सुद्धा केंद्र सरकारच्या सपोर्टिव्ह ऍफिडेव्हिट मुळे टिकत असेल तर मराठा आरक्षणाच्या विरोधात आलेली ही याचिका, आलेलं हे कुभांड, हे सुद्धा त्याच पद्धतीनं सपोर्टिव्ह डॉक्युमेंट केंद्र सरकारनं मराठा आरक्षणाच्या बाबतीत वाढायला वगैरे प्रयत्न आहेत.